जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारो आता. विचारसागर तरंग 5वा, परिच्छेद प्रथम क्रमांकाचा, मध्यम अधिकाऱ्या साधनाचे निरूपण. विचारसागर तरंग 5वा, परिच्छेद प्रथम क्रमांकाचा, मध्यम अधिकाऱ्या साधनाचे निरूपण. भगवान माऊली ज्ञानोबराय, जगद्गुरु तुकोबराय, गुरुनाम गुरु स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज या सर्वांच्या अलौकिक अहेतुकी करुणेमुळे, दयेमुळे, अनुग्रहामुळे 5 तरंगाचा विचार, 4 तरंगाचा विचार पूर्ण करून 5व्या तरंगाच्या विचारामध्ये आपण पदार्पण करत आहोत. हा आपल्या जीवनातील परमभाग्याचा क्षण आहे. पहिल्या तरंगामध्ये आपण अनुबंधाचा संक्षेप बघितला, द्वितीय तरंगामध्ये त्याचा अनुबंधाचा विस्तार बघितला, तृतीय तरंगामध्ये गुरु शिष्याचं लक्षण काय, परस्पराविषयी कर्तव्य काय, हा विचार बघितला. आणि चतुर्थ तरंगामध्ये उत्तम अधिकाऱ्याकरता ज्ञेय ब्रह्माचा उपदेश आपण पाहला. आता 5व्या तरंगामध्ये अधिकार तैसा करू उपदेश, सहाय्य वजे त्यास तेची देऊ, किंवा अधिकार तैसा दावी याला मार्ग, चालत आहे मग कळो येते. ज्याचा अधिकार जसा उपदेश त्याला तसा. म्हणून 4थ्या तरंगाचा अधिकारी कोणता होता? उत्तम अधिकारी. त्याचं नावच होतं कोणता? दृष्टी, तत्वदृष्टी आहे ना. म्हणून त्याकरता कोणतं ब्रह्म सांगितलं? ज्ञेय ब्रह्म सांगितलं. या 5व्या तरंगाचा अधिकारी तत्वदृष्टी नाही, तर तो अदृष्टी आहे, मध्यम अधिकारी आहे. म्हणून त्या मध्यम अधिकाऱ्याकरता या 5व्या तरंगामध्ये उपदेश सांगतात. एक प्रसिद्ध एकादश स्कंद श्रीमद भागवत महापुराणाचा, त्यामध्ये एक श्लोक आहे. सद्गुरू साधक हृदय संजीवनी डॉक्टर बाबा कायम सांगत असतात, निर्विण्णानाम ज्ञानयोगः नासेनाम हे कर्मसु न निर्विण्णो नातिसक्तो भक्ती योगस्य सिद्धिदाः. श्लोकाचा अर्थ असा आहे, निर्विण्णानाम ज्ञानयोगा म्हणजे पूर्ण विरक्त असेल तर तो ज्ञानमार्गाचा अधिकारी आहे. कसा विरक्त? विवेकासहित, वैराग्याचे बळ, धगधगीत ज्वाळ आग्ने जैसा, ऐकीचे का परत्रीचे, भोगपायिक झाले इच्छेचे परी भोगावे नरुचे मना माझी. असं पूर्ण रखरक्त धगधगत वैराग्य ज्याच्याकडे आहे तो ज्ञानमार्गाचा अधिकारी आहे. विरक्ती वाचून काही ज्ञानाशी तगणे इच्छे नाही, हे विचारून ठाई ठेविले देवे, किंवा ते हे वैराग्य, विषय वैराग्य, आत्मलाभाचे भाग्य आणि येणे ब्रह्मानंद योग्य जीव होती. पूर्ण वैराग्य असेल तर तो ज्ञानमार्गाचा अधिकारी आहे. पूर्ण विषयासक्त असेल तर तो कर्ममार्गाचा अधिकारी आहे. आणि पूर्ण विषयासक्त नाही आणि पूर्ण विरक्तही नाही. न निर्विण्णो नातिसक्तो, पूर्ण विषयासक्त नाही, पूर्ण विरक्तही नाही. भक्ती योगस्य सिद्धिदाः, तो उपासना म्हणजे भक्ती मार्गाचा अधिकारी आहे. मग आता हा जो 5वा तरंग आहे, पूर्ण विरक्त करता सांगितलेला तरंग कितवा? 4था तरंग. पूर्ण विरक्त करता सांगितलेला 4था तरंग. पूर्ण विषयासक्ता करता सांगितलेला 6वा तरंग. आणि विषयासक्त नाही, पूर्ण विरक्तही नाही, असा जो मधल्या कोटीत आहे त्याकरता हा 5वा तरंग आहे. ठीक ना. न निर्विण्णो नातिसक्तो भक्ती योगस्य सिद्धिदाः. म्हणजे 2 योग प्रसिद्ध आहे, एक ज्ञानयोग आणि दुसरा ध्यानयोग. ज्ञानयोगाचा विरक्त अधिकारी असतो आणि थोडासा विषयासक्त थोडासा विरक्त असा मधला असेल तर तो ध्यानयोगाचा म्हणजे भक्तियोगाचा अधिकारी असतो. मग त्या भक्तियोगाच्या अधिकाऱ्याकरता या तरंगामध्ये बोलतात. तर त्यामध्ये ज्ञानयोग आणि ध्यानयोग या दोन्हीमध्ये शरणागती करावी लागते. कारण परमात्मा भगवती ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायामध्ये परमात्म्याच्या मुखात माऊली ओवी ठेवतात. प्रसिद्ध ओवी आपल्या सर्वांच्या पाठातले, जो मज होय अनन्य शरण त्याचे मी निवारी, जन्म मरण या लागी शरणांगता शरण्य मीची एको. जो मला अनन्य भावाने शरण येतो त्याला मी जन्म मरण परंपरेतून पलीकडे नेतो, असं परमात्मा बोलतात. पण मग शरणांगतीमध्ये 2 प्रकार आहेत. ज्ञेय ब्रह्माची शरणांगती करावी लागते आणि ध्येय ब्रह्माची देखील शरणांगती करावी लागते. पण ज्ञेय ब्रह्माच्या शरणांगतीला वस्तुतंत्र शरणांगती असं म्हणतात, जी कितव्या तरंगात झाली? मागे 4थ्या तरंगात झाली. आता ही ध्येय ब्रह्माची शरणांगती ती कर्तृतंत्र शरणांगती. ही कोणती शरणांगती? कर्तृतंत्र शरणांगती. म्हणजे ध्येय ब्रह्माकरता केलेली कर्तृतंत्र शरणांगती आणि ज्ञेय ब्रह्मार्थकरता केलेली वस्तुतंत्र शरणांगती, हा त्यातला फरक आहे. दुसरा फरक म्हणजे ज्ञेय ब्रह्म म्हटलं की विचाराचा प्रांत, विचाराचा निरसले प्रपंच सहज सांडवले, मग तत्वता तत्वरणे ज्ञाने अशी. विचाराच्या प्रांतातून आत्मतत्वाला, परमात्मा तत्वाला जाणणं हा कोणता मार्ग आहे? ज्ञेय ब्रह्माचा. आणि भावनेच्या प्रांतातून, कारण भावबळे आकळे एरविना आकळे, कर्तव्य आवळे
तैसा हरी. भावाची कारण तुका म्हणे आन विठोबाची. भावनेच्या प्रांतातून आत्मतत्वाचा वेध घेणं हा ध्येय ब्रह्माचा प्रकार आहे. किंवा त्यालाच माऊलीच्या भाषेत विहंगम मार्ग आहे, दुसरा पिपिलिका मार्ग आहे. विहंगम मार्ग माऊली म्हणतात देखे उत्पलवणा सरिसा, पक्षी फळाशी झोंबे जैसा, सांगे नरुकेवे तैसा पावे वेगा. मग तू जाणारच नाही का? जाईल तो हळूहळू ढाळे ढाळे केऊ तेने एके वेळे त्या मार्गाचे निवळे निश्चित ठाके. म्हणून हळूहळू ढाळे ढाळे म्हणजे पाचवा तरंग आहे, आणि उत्प्लवना सरिसा म्हणजे चौथा तरंग आहे. म्हणून चौथा तरंग कोणतं ब्रह्म? ज्ञेय ब्रह्म आहे ना. कोणती शरणांगती? वस्तुतंत्र शरणांगती. कोणता मार्ग? आपलं कोणता प्रांत? विचाराचा प्रांत आहे ना. आणि कोणता मार्ग? विहंगम मार्ग. मग आता पाचवा तरंग आहे ना, मग कोणतं ब्रह्म? ध्येय ब्रह्म. चौथा तरंग म्हटलं तर ज्ञेय ब्रह्म, पाचवा तरंग म्हटलं तर ध्येय ब्रह्म, चौथा तरंग म्हटलं तर कोणता अधिकारी? उत्तम अधिकारी. पाचवा तरंग म्हटलं की मध्यम अधिकारी. चौथा तरंग म्हटलं तर कोणती शरणांगती? वस्तुतंत्र शरणांगती. पाचवा तरंग म्हटलं तर कर्तृतंत्र शरणांगती. चौथा तरंग म्हटलं तर विचाराचा प्रांत, आणि पाचवा तरंग म्हटलं तर भावनेचा प्रांत. चौथा तरंग म्हटलं तर कोणता मार्ग? मग विहंगम मार्ग. आणि पाचवा तरंग म्हटलं तर पिपिलिका मार्ग, किंवा त्यालाच म्हणता येईल चौथा तरंग म्हटलं तर मर्कट किशोर न्याय. कोणता न्याय? मर्कट किशोर न्याय. आणि पाचवा तरंग म्हटलं तर मार्जार किशोर न्याय. मर्कट किशोर न्याय, किशोर म्हणजे बाळ, आणि मर्कट म्हणजे माकडाचं, माकडीचं बाळ. माकड ते वानर, त्याची ती माकडीला या झाडावर त्या झाडावर त्या झाडावर त्या झाडावर उड्या मारायच्या असतात, आणि त्या माकडीच्या पिलाने पकडलं असतं माकडीच्या पोटाला. ती त्याला धरत नाही, कारण ती त्याला पहिले सांगते मला धरायला तुला वेगळे हात नाही. पडण्याची जबाबदारी, मरण्याची जबाबदारी तुझ्यावर. तू एकदा सुटला का सुटला, डायरेक्ट घरून देवा घरी आहे ना. आणि तू पकडलं तर राहिलं. आणि मार्जार किशोर नाही, ते मांजराची जबाबदारी कोणावर असते? ते आईवर असते, कारण ते तिला माहिती तिचा बोकोबा भयंकर आहे, तो नाश्त्यावरी 4-2 पिलं संपून टाकेल. म्हणून ते काय करते? बरोबर त्याला या झाडात, या घरून त्या घरी, त्या घरून त्या घरी त्याचं स्थलांतर करते. बरं, ती ज्या दाताने त्या उंदराला पकडते त्याच दाताने कोणाला पकडते? ते पिलाला पण पकडते. पण उंदराला पकडते त्यावेळेला त्याचा फडशा पाडते, आणि पिलाला पकडते त्याला मखमली गादी वाटते. याचं कारण ते प्रेम असतं. मग मार्जार किशोर न्याय म्हणजे कितवा तरंग? हा पाचवा तरंग. आणि मर्कट किशोर न्याय म्हणलं तर मागचा चौथा तरंग. अशा पद्धतीने ज्ञेय ब्रह्म आणि ध्येय ब्रह्माचा विचार आपल्याला करता येईल. पण एक आहे, ज्ञात्याला ज्ञान करून घ्यायचं असेल किंवा ध्यात्याला ध्यान करायचं असेल तर ज्ञात्याला ज्ञेयाचं स्वरूप माहिती पाहिजे, आणि ध्यात्याला ध्येयाचं स्वरूप माहिती पाहिजे. ज्याला ध्यात्याला ज्ञात्याला ज्ञेयाचं स्वरूप नसेल तर ध्याता ध्यान कसं करणार? मग तुकोबरा म्हणतात हाकारिशी ज्याच्या नावे त्याचे नामचे नाये ठावे. तो प्रकार कसा होतो? एक गोष्ट आहे त्याकरता. अहो तुम्ही ज्याच्या घरी होतो आम्ही, त्याला जाऊन सांगा याच्यातलं हे गेलं. गोष्ट माहिती आहे का? नाही तर मग ऐका. गोष्ट अशी आहे की पाटील असतात. पूर्वीचे पाटील लोकांकडे घोडे असे दळणवळण प्रवासा करता, आणि मग ते पाटलाकडे घोडं आणलं, घोडं नवीनच आणलं. त्या घोड्याला जुन्या मालकाची सवय येतो, नवीन मालकाकडे राहायला मागत नाही. बरं, नवीन मालकाने ठेवलेलं नवीन नौकर, त्या नवीन नौकरला बैल चारायची सवय. घोडं कसं चारतात माहिती नाही. घोडं चारण्याकरता घेऊन गेला, त्याच्या तोंडातला लगाम काढला, ते पहिल्या मालकाकडे पळून गेलं. पण ते पळून गेल्याच्या नंतर याला लगाम म्हणतात हे माहिती नाही, याला घोडं म्हणतात हे माहिती नाही, पाटलाचं नाव माहिती नाही, वाटसरूचं नाव माहिती नाही. पण आता निरुक्त द्यायचा, तो म्हणला युग रस्त्याने माणूस येतो, तो म्हणला अहो तुम्ही, कारण त्याचं नाव माहिती नाही. म्हणजे तुम्हाला काय? म्हणजे ज्याच्या घरी होतो आम्ही, मालकाचं नाव माहिती नाही. म्हणजे बरं मग काय? त्याला जाऊन सांगा ना काय याच्यातलं हे गेलं, याला लगाम म्हणतात हे माहिती नाही, गेलेलं घोडं हेही माहिती नाही. पण सगळीकडे त्यांनी काय केला? सर्व नामाचा प्रयोग केला. तो काय म्हटला अहो तुम्ही ज्याच्या घरी होतो आम्ही, त्याला जाऊन सांगा याच्यातलं हे गेलं. असं का झालं? याचं कारण आहे त्याला माहिती नाही, स्वरूप माहिती नाही ना. मग ते स्वरूप माहिती नसल्यामुळे हे का म्हटलं? लगाम माहिती नाही. याच्यातलं हे गेलं का म्हटलं? घोडं माहिती नाही. आहो तुम्ही काय म्हणतो त्याचं नाव माहिती नाही, आणि ज्याच्या घरी म्हणतो को त्या ते पाटलाचं मालकाचं नाव माहिती नाही. तसं जर ज्ञात्याला ज्ञेयाचं स्वरूप कळालं नाही आणि ध्यात्याला ध्येयाचं स्वरूप कळालं नाही तर यासारखं होईल. म्हणून ज्ञात्याला ज्ञेयाचं स्वरूप कळायला पाहिजे, ध्यात्याला ध्येयाचं स्वरूप कळायला पाहिजे. म्हणून ब्रह्माचे 2 रूप आहे. द्वावेव ब्रह्मणो रूपे मूर्तंच अमूर्तंच. अमूर्त आहे ते ज्ञेय आहे, अनमूर्त आहे ते ध्येय आहे. आणि या दोन्ही स्वरूपाचा विचार, मग अमूर्त म्हणजे ज्ञेय स्वरूपाचा विचार झाला मागच्या तरंगात, म्हणजेच चौथ्या तरंगात. अनमूर्ताचा म्हणजे आहे ना सगुण स्वरूपाचा विचार चालला आता या 5व्या तरंगामध्ये. ठीक ना? मग साधारण आपल्याला या तरंगामध्ये कोणत्या ब्रह्माचा विचार करणार? ध्येय ब्रह्माचा विचार करणार आहे ना. मग ज्ञेय ब्रह्म ध्येय ब्रह्म सांगा बरं, कोणती शरणांगती ज्ञेय ब्रह्मा करता आणि कोणती शरणांगती ध्येय ब्रह्मा करता? आताच बोला आपण. वस्तुतंत्र शरणांगती म्हणलं का ज्ञेय ब्रह्म, आणि कर्तृतंत्र शरणांगती म्हणलं का ध्येय ब्रह्म. विचाराचा प्रांत म्हटलं की
नेय ब्रह्म. भावनेचा प्रांत म्हटलं की ध्येय ब्रह्म. विहंगम मार्ग म्हटलं की नेय ब्रह्म. पिपिलेका मार्ग म्हटलं की ध्येय ब्रह्म. मर्कट केशवर न्याय म्हटलं की नेय ब्रह्म. महाराजार केशवर न्याय म्हटलं की ध्येय ब्रह्म. मूर्त म्हटलं की ध्येय ब्रह्म आणि अमृत म्हटलं की नेय ब्रह्म. उत्तमाधिकार्याकरता ज्ञेय ब्रह्म. मध्यमाधिकार्याकरता ध्येय ब्रह्म. मग आता कोणत्या ब्रह्माचा विचार चालला? ध्येय ब्रह्म. म्हणून हा कोणता अधिकारी इथला? मध्यमाधिकारी. त्याचं नाव काय? अदृष्टी. त्याचं नाव काय? अदृष्टी. ठीक ना. एवढा विचार या पहिल्या परिच्छेदामध्ये येतो. आणि याकरता एक प्रसिद्ध जगद्गुरु तुकोबरायाचा अभंग आहे. पाचवा बाबा म्हणत असतात पाचवा तरंगण तुकोबरायाचे एक अभंग. तुकोबरायाने एका अभंगात पूर्ण पाचवा तरंग सांगितला. तो अभंग आपण घरी जाऊन सविस्तर वाचू शकता, अर्थ पाहू शकता, विचार करू शकता. नाहीच कळाला तर आपण एक दिवस त्याचा विचार सुद्धा करू पुढे. तो अभंग असा आहे. यज्ञभूताच्या पाळना भेद कार्या कारणा पावावाया उपासना ब्रह्मस्थानी प्रस्थान. पावा उपासना ब्रह्मस्थानी प्रस्थान. एकची परी पडले भागी फळ बीजाची अंगी धन्य तोची जगी जो आधी अंत संभाळे आवश्यक तो शेवट इर अवघी खटपट चालू जाणे वाट आयसा विराळा एखादा क्षराक्षरा वेगळा तुका होनी निराळा पाही निगम कळा बोले विठ्ठल प्रसादे. असा तो अभंग आहे. चौकड्याचा अभंग, गोड अभंग आहे तो अभंग. आणि हा पाचवा तरंग एक आहे. म्हणजे त्या अभंगामध्ये ज्या म्हणजे पाचवा तरंग पाहिला की तो अभंग कळतो. आणि तो अभंग कळावा असं वाटत असेल तर पाचवा तरंग कळून घ्यावा लागतो. तर आपल्याला गाथ्या करता गाथा आपण आपलं विचारसागर करता विचारसागर नाही तर गाथा ज्ञानेश्वरी करण्याकरता विचारसागर आपण जर शिकत असेल तर हा तरंग आपल्याला खूप महत्त्वाचा आहे. आपण कालही बोललो वारकरी संप्रदाय याच्यामध्ये तत्त्वज्ञानाला डावललेलं नाही. तत्त्वज्ञानाला डावललेलं नाही पण विशेषत्वाने पुरस्कार भक्तीचा केलेला आहे. ज्ञानोबराय ज्ञानियांचे राजे आहेत. कोण म्हणतात त्यांना ज्ञानियांचे राजे? जगद्गुरु तुकोबराय. ज्ञानियांचा राजा गुरु महाराव म्हणते ज्ञानदेव तो मायसे. त्यांना ज्ञानाचा शिरोमणी म्हणतात. कोण? नाथबाबा. ज्ञानाचा शिरोमणी वंद्य जो का पूज्यस्थानी चिंतकाचा चिंतामणी ज्ञानोबा माझा. त्यांना ज्ञानाचा सागर म्हणतात. कोण? जनाबाई महाराज. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर आहे की नाही. मग असे असणारे ज्ञानोबराय उपजताची ज्ञानी हेवर मग जाणूनी आले लोटांगणी चांगदेव. ज्ञानदेव चतुराक्षरी जपहा करी सर्वज्ञा ज्ञाना ज्ञान विरहित ब्रह्मप्राप्तीची संज्ञा ज्ञाता ज्ञेनी जांगी होयाशी प्रतिज्ञा ज्ञानाग्नेने पापे जळती ही ज्याची आज्ञा ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणतात ज्ञानदेव देतो आणि वासुदेवची होतो अखंड वदनी व देतो. असे ज्ञानोबराय ज्ञानमार्गाचा पुरस्कार करतात का? माझी जीवीची आवडी पंढरपुराने गुढी किंवा टाळटाळे लोपला नाद अंगोअंगी मुरळा छंद भोग भोगिताचे आटला भेद ज्ञान गिळून गावा गोविंदोगा. असं आहे. पण फक्त ते अज्ञानाची भक्ती इच्छेची संपत्ती त्याची चित्ती देव कायचा अशी भक्ती आपली हो नाही. भक्ती कशी असली पाहिजे? डोळस असली पाहिजे. म्हणजे ज्ञानाधिष्ठित भक्ती आणि भक्तिधिष्ठित ज्ञान असा समन्वय आपल्या संप्रदायामध्ये आहे. मग तो समन्वय करण्याकरता हा पाचवा तरंग कळणं अत्यंत गरजेचं आहे. तर त्या पाचव्या तरंगामध्ये कोणत्या अधिकाऱ्याला उपदेश करतात? मध्यम अधिकाऱ्याला उपदेश करतात. कोणतं ब्रह्म सांगतात? ध्येय ब्रह्म सांगतात. पावावया उपासना ब्रह्मस्थानी प्रस्थान अशा पद्धतीचे विचार या प्रथम परिच्छेदामध्ये सांगतात. काय बोलतात आपण पाहूया. थोडक्यात आशय आपण पाहिला. आता इथे पंक्ती बघा. श्री गुरु सच्चिदानंदाय नमः. श्री शब्दाचा अर्थ आपण नेहमीच पाहतो. काय पाहता आलो? ब्रह्मविद्या. गु शब्दाचा अर्थ अज्ञान. ऋ शब्दाचा अर्थ प्रकाश. म्हणजे ब्रह्मविद्यारूपी प्रकाशाच्या द्वारा सत्शिष्याच्या ठिकाणचा अज्ञानरूपी अंधकार जो घालवतो त्याचं नाव आहे श्री गुरु. आणि मग माऊली म्हणतात असता पाठी राखा. कोण? श्री गुरु सारेखा असता पाठी राखा इतराचा लेखा कोण करे. असे श्री गुरु कसे आहे ते? गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. म्हणून येतं गुरुला वर्णन करताना म्हणतात सच्चिदानंद. गुरु कसे आहेत? सच्चिदानंद घन पंढरी परिपूर्ण असं पांडुरंगाबद्दल बोलतात. तर गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू म्हणून गुरुला सुद्धा सच्चिदानंद आणि नमः. मग इथे बघा श्री गुरुपादाने कोणतं मंगल होईल? वस्तुनिर्देश रूप मंगल. सच्चिदानंद पादाने सुद्धा वस्तुनिर्देश रूप मंगल. फक्त सच्चिदानंद म्हणलं का निर्गुण स्वरूपाचं आहे ना आणि श्री गुरु म्हणलं की सगुण स्वरूपाचं. हे झालं वस्तुनिर्देश रूप मंगल. नमपदाने नमस्क्रिया रूप मंगल. कशा करता? त्यांचा आशीर्वाद प्राप्त होण्याकरता. म्हणजे तिने एवढ्या छोट्या पंक्तीमध्ये किती मंगल साधले ग्रंथकाराने? तिने मंगल साधले. 3 मंगल करून का सगळं मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आदी म्हणकारे जाना श्री विठ्ठलाचे नाम वाचे पतित पावन साचे श्री विठ्ठलाचे नाम वाचेन बाप रखमा देवरू साचे श्री विठ्ठलाचे नाम वाचे. कारण मंगल केलं का विघ्न राहत नाही. काय? आरंभी आवडी आदरे आले नाम तेने सकळ सिद्धी जगी झाले पूर्ण काम. मग आता पाचवा तरंग म्हणजे ग्रंथच आहे ना.
एक एक तरंग म्हणजे काय, एक एक ग्रंथ आहे. मग 5वा तरंग म्हणजे 5वा ग्रंथ आरंभ करतायत कोण, पंडित साधू निश्चलदासजी. आणि ते ग्रंथ निर्विघ्नरित्या पार पाडावा म्हणून त्यांनी काय केलं, पहिले मंगलाचरण. आणि मग काय म्हणतात बघा, मध्यम अधिकाऱ्या साधनाचे निरूपण. कोणता अधिकारी या ग्रंथाचा, मध्यम अधिकारी आहे. मध्यम अधिकाऱ्याचं नाव काय मग, अदृष्टी. आणि त्या अदृष्टीला कोणतं ब्रह्म सांगतात, ध्येय ब्रह्म. झांगून झालं ते कोणतं, ज्ञेय ब्रह्म. कोणत्या अधिकाऱ्याकरता, उत्तम अधिकाऱ्याकरता. काय त्याचं नाव, तर तत्वदृष्टी. ठीक ना. बघा आता वेदांत शास्त्रात आहे ना, वेदांत शास्त्र कशाला म्हणतात, हे झालेलाच विषय आपलं सहज. आपलं शास्त्र कशाला म्हणतात, अज्ञात ज्ञापकत्वम शास्त्रस्य शास्त्रत्वम आहे ना. हित संशयात शास्त्र इति उच्यते. आणि कोणतं शास्त्र इथं, वेदांत शास्त्र. म्हणजे 12 दर्शनापैकी कोणतं शास्त्र, वेदांत शास्त्र. वेदांत शास्त्र कलशस्थानी आहे का मुकुटस्थानी आहे, कलशस्थानी आहे, मुकुटस्थानी आहे ना. कारण म्हणून वेदांत तो महारसो मोदको मुर्वे. मग वेदांत शास्त्रामध्ये परमात्म्याचं म्हणजे ब्रह्माचं किती रूपाने प्रतिपादन केलं, 2 रूपाने. एक ज्ञेय आणि दुसरं ध्येय, अशा 2 रूपाने ब्रह्माचे प्रतिपादन केलेले आहे. पंक्ती पण बघायचं, बोलायचं पण. उत्तम अधिकारास विचाराद्वारा ब्रह्म कशा आहे, ज्ञेय आहे. म्हणून म्हटलं आपण विचाराचा प्रांत उत्तम अधिकाऱ्याकरता, भावनेचा प्रांत मध्यम अधिकाऱ्याकरता. विचाराद्वारा, कारण विचारता निरसले प्रपंच सहज सांडवले, तत्वता तत्वरले ज्ञानी असी आयमे हा कोण करावा विचार. म्हणे ज्ञानेश्वर, निवृत्तीचा सारा विचार करावा उठवली, क्षणोक्षणी हाची करावा विचार. किती किती प्रमाण आहे आपल्याकडे. म्हणून उत्तम अधिकाऱ्याकरता विचाराद्वारा ब्रह्म कसं आहे, ज्ञेय म्हणजे कशाचा विषय आहे, ते ज्ञानाचा विषय आहे ना. ज्ञेयगत प्रत्यक्ष, ज्ञानगत प्रत्यक्ष त्याचं होतं. आणि मध्यम अधिकाऱ्यास काही प्रतिबंधामुळे, प्रतिबंध कशाला म्हणतात, कारण साबुरी विद्यमान असताना जो कार्य घडू देत नाही त्याला काय म्हणतात, प्रतिबंध म्हणतात. आणि अशी प्रतिबंध किती आहेत, 3. भूत प्रतिबंध, भावी प्रतिबंधन, चालू तो वर्तमान प्रतिबंध. जडभरत राजा हरणीगर्भा गेला, गाला तो घाताला वासनेने, वासनेचा संग होय अंतकाळी, तरी तो पबळी जन्मदळी. हरणाचं कसं होईल, हरणाचं कसं होईल, त्यात मरणाचं कसं होईल, विसरून गेले. मृगध्यासे नेमाला तो मृगत्वेची पावला. कोणता प्रतिबंध, भूत प्रतिबंध. जडभरत राजाला कोणतं प्रतिबंध, भूत प्रतिबंध. वामदेवाला श्रवणादी साधना केली, आत्मावारे द्रष्टव्या श्रोतव्या म्हणतव्या निधिध्यासितव्या केलं, पण ज्ञान नाही झालं. आणि आईच्या गर्भातच पुढच्या जन्मात ज्ञान झालं. कोणतं प्रतिबंध म्हटलं पाहिजे, भावी प्रतिबंध आहे ना. कोणता प्रतिबंध, तो भविष्य काळात येणारा भावी प्रतिबंध. आणि आपण आता तत्वमसी महावाक्य ऐकतोही सांगतोही आहे ना, पण तरी सुद्धा पहिले पाढे 25. तर समजावं कोणता प्रतिबंध, वर्तमान प्रतिबंध आहे ना. असे किती प्रतिबंध असतात, 3. आणि मग ते म्हणतात बघा, मध्यम अधिकाऱ्यास काही प्रतिबंधामुळे, काही म्हणजे भूत भावी वा वर्तमान प्रतिबंधामुळे कोणाचे ज्ञान होत नाही, ब्रह्माचे ज्ञान होत नाही. ब्रह्माच्या आत्मत्वाने ज्ञान होत नाही. म्हणजे तो म्हणतच नाही अहम ब्रह्मास्मी म्हणत नाही. त्याला विचारलं तू कोण, तो म्हणतो अहम देहोस्मी. काय म्हणत नाही, अहम ब्रह्मास्मी म्हणत नाही. म्हणजे त्याला ते ब्रह्माचं ज्ञान होत नाही. म्हणून मध्यम अधिकाऱ्यास तेच ब्रह्म कसे आहे, ध्येय म्हणजे ध्यानाचा विषय आहे, म्हणजे भावनेच्या प्रांतातून तो जाणतो. म्हणजे कोणती शरणांगती केली त्याने, कोणती शरणांगती केली त्याने मध्यम अधिकाऱ्याने, वस्तुतंत्र कर्तृतंत्र शरणांगती. कोणता प्रांत, भावनेचा प्रांत आहे ना. कोणता मार्ग, पिपिलिका मार्ग. कोणता न्याय, मार्जार किशोर न्याय आहे ना. हे सगळं असं लावून घ्यायचं आपलं पटकन. बघा, ब्रह्मज्ञेय असो किंवा ध्येय असो, पण त्याचे स्वरूप समजलेच पाहिजे. नाहीतर आहो तुम्ही दृष्टांत आपण पाहून आलो आहे की नाही. कारण ज्ञेय असो किंवा ध्येय असो, त्याचं काय कळायला पाहिजे, स्वरूप कळायला पाहिजे. स्वरूप नाही कळालं तर ज्ञान कोणाचं करून घेणार, आणि ध्याता ध्यान तरी कोणाचं करणार. म्हणून काय कळायला पाहिजे, काय कळायला पाहिजे, श्रोतृवृंद गुरुबंधू बोला, त्याला स्वरूप कळायला पाहिजे. काय कळायला पाहिजे, स्वरूप. कोणाचं, ज्ञेयाचं किंवा ध्येयाचं काय कळायला पाहिजे, स्वरूप. थोडंसं सावध व्हायचं आणि बोलत चालायचं. ब्रह्मज्ञेय असो किंवा ध्येय असो, पण त्याचं स्वरूप मात्र प्रथम समजलेच पाहिजे. स्वरूपच माहिती नसेल तर ध्याता ध्यान तरी कसले करणार. स्वरूपच जर माहिती नसेल तर ध्याता ध्यान करू शकतो का सांगा. ध्येयाचं स्वरूप पाहिजे. आता वैष्णव असेल तर त्याचे ध्येय कोण, भगवान विष्णू. शैव असेल त्यांचं ध्येय भगवान शंकर आहे ना. शाक्त असेल त्यांचं ध्येय देवी आहे ना. सौर असेल त्यांचं ध्येय भगवान सूर्यनारायण. गणपती असेल त्यांचं ध्येय गणराज. पण त्यांचं स्वरूप जर कळालं ते ध्यान करता येईल का. भगवान शंकराचं ध्यान करायचं, अरे पण जटा जूट डौर त्रिशूळधारी भगवान शंकर आहे ना. काय त्रिशूळ डमरूळ घेऊन आला गिरिजेचा कांत, काहीतरी त्याबद्दल कळायला पाहिजे ना. ते राहते कुठे, त्यांचं स्वरूप काय, जर कळालं नसेल तर ध्याताला ध्यान करता येणार नाही. आणि ज्ञात्याला ज्ञान करून घ्यायचं तरी त्याचं स्वरूप कळालं पाहिजे. कसं आहे, सच्चिदानंद ब्रह्म आहे हे त्याचं स्वरूप कळालं पाहिजे. उपासनेच्या प्रकरणामध्ये श्री तुकोबरायाने एक अभंग सांगितलं. तर काय सुरुवात केली ते आपण, यज्ञभूताच्या पाळणा.
भेद कार्या कारणा, आणि त्याच्यातलाच उत्तरार्ध आहे पावावया उपासना ब्रह्मस्थानी प्रस्थान. हे बघा, याचा सरळ एक अर्थ करायचा, पावावया उपासना ब्रह्मस्थानी प्रस्थान म्हणजे कोणती उपासना. उपासनेमध्ये दोन प्रकार आहेत, बीज आणि फळ, हरीचे नाम म्हटले काय. म्हणजे एक साधन दशेतली उपासना आहे आणि एक सिद्ध अवस्थेतली उपासना आहे. कोणकोणती? एक साधक दशेतली उपासना आहे आणि एक सिद्ध अवस्थेतली उपासना आहे. ज्ञानोबराय उपासना करतात आणि आपणही करतो, पण माऊलीची कोणती उपासना आहे? सिद्ध उपासना आहे. छान. आणि आपली साधन उपासना आहे. मग माऊली काय उपासना करतात? सिद्धशे लक्षणाने साधकशे साधन आहे, मार्गाधारे वर्तावे, विश्व हे मोहरे लावावे, अलौकिक व्हावे लोकांप्रती. म्हणून ज्ञानोबरायची सिद्ध उपासना आहे, आपली साधकाची उपासना आहे. कारण माऊली सिद्ध असले तरी साधकासारखी उपासना का करतात? ते साधकाचे कोण आहेत? साधकाचा माय बाप दर्शने हरे ताप, सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. कारण माऊलीला माहिती आहे, मार्गाधारे वर्तावे, विश्वहेर मोहरे लावावे, अलौकिक न व्हावे लोकांप्रती. म्हणून माऊलीची जी सिद्ध उपासना आहे ती पावावया ब्रह्मस्थानी प्रस्थान असा अर्थ करायचा सरळ सरळ. काय? पावावया उपासना ब्रह्मस्थानी प्रस्थान. पण कोणती उपासना? सिद्ध उपासना म्हणजे ज्ञानोत्तर प्रेम लक्षणात्मक भक्ती, अशा स्वरूपाची उपासना जर आपल्याला अपेक्षित असेल तर ब्रह्मस्थानी प्रस्थान करा. ज्ञानोत्तर प्रेम लक्षणात्मक भक्ती ही सरळ अर्थ. आणि पहिली साधन उपासना, मग त्याचा अन्वय करायचा. बघा पंक्ती बघा, काय त्याचा अन्वय काय करायचा मग? तर ब्रह्मस्थानी पावावया उपासना प्रस्थान असं करायचं. काय काय? ब्रह्मस्थानी पावावया उपासना प्रस्थान म्हणजे ब्रह्मज्ञान आपल्याला प्राप्त करून घ्यायचं असेल तर उपासना ही प्रस्थान म्हणजे उपासनेपासून सुरुवात करावी. का? कारण तैसे मोक्ष देईल ज्ञान येत किरण आहे आण परी थारे आयशे मन शुद्ध व्हावे. कारण त्या अंतकरणाला शुद्ध आणि स्थिर करण्याचं काम कोण करते? ही उपासना करते. ज्ञान हे कोणतं दूध म्हणतो नेहमी आपण? वाघिणीचं दूध आहे. आणि ते सुवर्ण पात्राशिवाय इतर पात्रात राहतं का? नाही. मग साधन चतुष्टय संपन्न अंतकरणात ज्ञान होईल का इतर अंतकरणात होईल? साधन चतुष्टय संपन्न अंतकरणात होईल. आणि साधन चतुष्टय संपन्न अंतकरण कोण करते? उपासना. म्हणून ब्रह्मस्थानी पावावया उपासना प्रस्थान. पण ही कोणती उपासना? साधन रूप उपासना. आणि सरळच केलं, उपासना पावावया ब्रह्मस्थानी प्रस्थान ही कोणती? सिद्ध उपासना. मग ज्ञानोबराय करतात ती उपासना म्हणलं तर सरळच अभंग लावायचा. आणि सिद्धस्य लक्षणाने साधकस्य साधनाने आपण उपासना करायची म्हटलं मग अर्थ काय करायचा? ब्रह्मस्थानी पावावया उपासना प्रस्थान. ठीक ना? बघा असे म्हटले आहे. म्हणजे श्री तुकोबरायांनी उपासना प्रकरणामध्ये उपासना पावावया ब्रह्मस्थानी प्रस्थान असे म्हटले आहे. म्हणून प्रथम उपास्य स्वरूप करणे आवश्यक आहे. मग उपास्य स्वरूप कळायला पाहिजे की नाही? उपास्य स्वरूप कसं आहे? महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय दातुम मुनिंद्रै समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम प्रमाणम भवाब्दैरिदम मामकानाम नितम भक्कराभ्याम धृतो येन तस्मात् विधातुर्वै सत्य धृतो नाभिकोश परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानं गवामृन्दकानन्दनं चारुहासं परब्रह्मलिंगम. आहे ना? हे आपल्या ध्येयाचं स्वरूपच सांगितलं ना भगवत पूज्यपाद शंकराचार्य महाराजांनी. म्हणजे ध्येयाचं स्वरूप आपल्याला कळालं, असे भगवंत आहे, मग असंच त्यांचं काय करणार? ध्यान करणार. म्हणून म्हणतात बघा प्रथम उपास्य स्वरूप करणे आवश्यक आहे. उपास्य स्वरूप मागील तरंगामध्ये, मागील तरंग म्हणजे पाचवा, बरोबर ना? रामकृष्ण हरी. मला वाटलं की तुम्ही होला होच म्हणता. तर दक्ष व्हायचं आहे ना. मागील तरंग म्हणजे कितवा तरंग? चौथा तरंग. मागील तरंगात म्हणजे चौथ्या तरंगामध्ये उपास्य स्वरूप कसं सांगितलं? तिथे चौथ्या तरंगात कोणतं ब्रह्म आहे? ध्येय ब्रह्म आहे. छान. म्हणून मागच्या तरंगात काय सांगितलं बघा, पुढचे पद बघा. सच्चिदानंद रूप निर्विकार असंग अद्वितीय ब्रह्माचे ब्रह्मच असल्याचे सांगितले आहे. कारण मागचं कोणतं ब्रह्म आहे? ज्ञेय ब्रह्म आहे. ज्ञेय ब्रह्म म्हणजे विचाराचा प्रांत आहे ना, विचाराचा प्रांत. विहंगम मार्ग कोणता न्याय? मर्कटकेश्वर न्याय. म्हणून तिथे ब्रह्माचं स्वरूप निर्गुण स्वरूपात सांगितलं का? सगुण निर्गुण स्वरूप. आणि निर्गुण कसं आहे? सच्चिदानंद घन आहे ना, असं म्हटलंय. मग सत कशाला म्हणतात? सच्चेत न बाध्येत आहे ना. चित कशाला म्हणतात? अवेद्यत्य सती अपरोक्ष रूपत्वम स्वयंप्रकाशत्वम. आणि आनंद कशाला म्हणतात? इयमात्मा परानंद परपरमास्पदम येत मान भूयमी भूयासम इति प्रेमात्मने विक्षिते. म्हणजे त्रिकालबाधित म्हणून सत, स्वयंप्रकाश म्हणून चित आणि परमप्रीतीचे विषय म्हणून आनंद, असं सच्चिदानंद. पुन्हा निर्विकार, कोणते विकार नाही. अस्ति जायते वर्धते विप्रणमते अपक्षेते विनश्यते, षडभाव विकार रहित म्हणून त्याला काय म्हणायचं? निर्विकार. आणि असंग स्वगत सजते विजयते संघाने रहित. स्वगत संघ का नाही? निरावयव आहे म्हणून. सजते संघ का नाही? त्याच्या जातीतलं दुसरं नाही म्हणून. आणि विजयते संघ का नाही? त्याच्या सत्तेतला दुसरा पदार्थ नाही म्हणून. असं स्वगत आपलं सच्चिदानंद, निर्विकार, असंग आणि अद्वैतीय म्हणजे ज्या ठिकाणी 12 प्रकारपैकी कुठलंच द्वैत नाही आहे ना. याला नाही दुसरा जोडा गे गोकुळच्या नारी, असं एकमेव अद्वितीयम
ब्रह्म न य नानास्ति किंचन, म्हणून त्याला काय म्हटलं, अद्वितीय. ठीक ना. मग सच्चिदानंद, निर्विकार, असंग, अद्वितीय असे ब्रह्मच असल्याचे सांगितले आहे. कोणाचे स्वरूप? उपास्याचे स्वरूप. पण कोणत्या उपास्याचे? ज्ञेय ब्रह्माचे. कितव्या तरंगात? मागच्या 4थ्या तरंगात सांगितले आहे. त्या ब्रह्माच्या अद्वितीयत्वाबद्दल या तरंगाचा अधिकारी कोण? अदृष्टी. कोणता तो? कोणता अधिकारी? तो मध्यम अधिकारी. या तरंगाचा अधिकारी अदृष्टी, मध्यम अधिकारी. त्यास काय झाले? शंका उत्पन्न झाली. काय शंका उत्पन्न झाली? द्वैताच्या प्रामाण्याविषयी शंका. आता थोडंसं एकाग्र व्हा. शंका पहिले कळून घेऊ आपण, मग पंक्ती वाचू. शंका आहे द्वैतमत प्रमाण का अद्वैतमत प्रमाण. काय शंका आहे? बोलत चालायचं. द्वैतमत प्रमाण का अद्वैतमत प्रमाण, अशी काय आहे शंका आहे. द्वैत प्रमाण आहे का अद्वैत प्रमाण आहे? आता आपल्या अनुभूतीला काय प्रतीतील येतं बोला? आपल्याला सगळं हे नाना दिसतं का एक दिसतं? नाना दिसतं. नानालाच काय म्हणतात? द्वैत आहे ना. मग आपल्याला प्रतीतीत काय आहे? द्वैत. शास्त्र सांगतं अद्वैत आहे ना. मग आपल्याला वाटतंय ना आपला अनुभव खरा का शास्त्र सांगतं ते खरं, म्हणजे द्वैतमत प्रमाण की अद्वैतमत प्रमाण. पण आतापर्यंत आपल्याला, आपण जे आता पहिल्या तरंगापासून 4थ्या तरंगापर्यंत विचारसागर ऐकत आलो, आपल्या गुरुवर्याच्या मुखातून ऐकत आलो, कीर्तन प्रवचन ऐकतो, तर आपला अनुभव काय आहे? आपल्याला शास्त्र द्वैत सांगताना दिसतं का अद्वैत सांगताना दिसतं? बोलत चला. अद्वैत सांगताना दिसतं, बरोबर ना. आणि आपला अनुभव काय सांगतो? द्वैत. मग सहज शंका येते ना, आपला अनुभव खरा का संत शास्त्र सांगतं ते खरं, असं आपल्याला वाटून जातं. म्हणून आपल्याला असं वाटतं द्वैतमत प्रमाण आहे का अद्वैतमत प्रमाण आहे. तर आपल्याला एक श्लोक आपण सगळ्यांनी ऐकलेला आहे कितीतरी वेळेला. श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तम ग्रंथकोटिभिः ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या जीव ब्रह्मैव नापरा. आहे ना. ब्रह्मसत्य आहे, जगत मिथ्या आहे, आणि जीव ब्रह्म रूप आहे. म्हणजे एकमेवा द्वितीयम ब्रह्म. मग एकच आहे म्हणजे काय नाही? द्वैत नाही. एकच आहे म्हणजे काय आहे? मग अद्वैत आहे. म्हणजे कोणतं मत प्रमाण आहे? अद्वैतमत प्रमाण आहे. कोणतं मत प्रमाण नाही? द्वैतमत प्रमाण नाही. असा आपलं आतापर्यंतचे संस्कार आहे. पण खरं सांगा, मग अद्वैतमत प्रमाण म्हणायचं तर वेदगुरूला सुद्धा काय म्हणावं लागेल? मिथ्याच म्हणावं लागेल. जगत मिथ्या आहे, बरोबर आहे. पण वेद गुरु यांना मिथ्या म्हणता येतं का आपल्याला? वेद गुरु आपल्याला मिथ्या वाटतात का? वेद मिथ्या वाटेल का? नाही. गुरु मिथ्या वाटेल का? नाही. मग वेद 1, गुरु 2 आणि ब्रह्म 3. मग द्वैत का त्रैत झालं? इथं त्रैत झालं. द्वैत नाही, काय झालं? त्रैत झालं. आणि तुम्ही काय सांगता? अद्वैत मत प्रमाण. आणि इथे दिसतं किती? त्रैत. 1 वेद, 2 गुरु, 3 ब्रह्म, आहे ना. 3 झाले. आता जर वेदगुरूला मिथ्या म्हटलं, या वेदगुरूला मिथ्या म्हटलं तर काय प्रमाण होईल? मग अद्वैत प्रमाण होईल. पण वेदगुरूला जर मिथ्या मानलं तर अद्वैत प्रमाण होईल. म्हणजे वेदगुरूला मिथ्या मानलं तर अद्वैतमत प्रमाण होईल, पण पुरुषार्थाची काय होईल? हानी होईल. आणि शिवाय वेदगुरू काय आहे? मिथ्या आहे. पण त्यांच्यापासून होणारं ज्ञान सुद्धा मिथ्या आहे ना. वेदगुरू मिथ्या, त्यांच्यापासून होणारं ज्ञान मिथ्या. मग मिथ्या ज्ञानाने संसाराची निवृत्ती होईल का? उत्तर आहे होणार नाही. तुम्हाला नाही मिथ्या वेदगुरू आणि त्यांच्यापासून होणाऱ्या मिथ्या ज्ञानाने संसाराची निवृत्ती होते. हो. मग मृगजळ आणि तृष्णेची निवृत्ती झाली पाहिजे. मृगजळाची तळी माऊली, मृगजळाची तळी ती दिठी दुरून निहाळी, वाचून तेने पाणी साळी केळी लाविशी काय. मृगजळाची गंगा टोनी लागे धावता धागा, तो शिनेची परी वावगा केला होय. मृगजळ दिसायला आहे का असायला आहे? बोला. दिसायला आहे. मग मृगजळाने तृष्णा निवृत्त होते का? का मृगजळात फिरल्याच्या नंतर तृष्णा जास्त लागते का? तृष्णा लागून आणखी कदाचित उन्हाळी लागते. आणि उन्हाळी लागली का भर उन्हात ती रात्री पाण्यात बसवते. इथपर्यंत होतं की नाही? मग मृगजळ दिसायला आहे का असायला आहे? मग मृगजळ मिथ्या का सत्य? बोला. मिथ्या. मग मिथ्या मृगजळाने सत्य तृष्णा निवृत्त होते का? नाही. मग मिथ्या वेदगुरूने होणाऱ्या मिथ्या ज्ञानाने सत्य संसार निवृत्त होईल का? होणार नाही. म्हणजे वेदगुरूला जर मिथ्या मानलं तर काय होईल? अद्वैत सिद्ध होईल. बघा, वेदगुरूला जर मिथ्या मानलं तर अद्वैत सिद्ध होईल. पण मिथ्या वेदगुरूपासून होणाऱ्या मिथ्या ज्ञानाने कोण निवृत्त होणार नाही? हा सत्य संसार निवृत्त होणार नाही. आणि होतो असं म्हणत असेल तर मग मृगजळाने तृष्णेची निवृत्ती झाली पाहिजे. म्हणून वेदगुरूला काय म्हणता येत नाही? मिथ्या म्हणता येत नाही. मग वेदगुरूला मिथ्या म्हणलं नाही, आहे ना, संसार निवृत्त होण्याकरता, मृगजळ तृष्णेची निवृत्ती होऊ नये, ही आपत्ती येऊ नये म्हणून. मग काय होईल? वेदगुरूला सत्य म्हणा. मग झालं तुमचं अद्वैत सिद्धांत गेला. आता काय सिद्ध होईल? द्वैत सिद्ध होईल. द्वैत सिद्ध होईल आणि अद्वैताची हानी होईल. कारण 3 झाले, त्रैत झालं, द्वैत नाही. त्रैत 1 वेद, 2 गुरु, 3 ब्रह्म, आहे ना. मग असं त्रैत सिद्ध होतं. म्हणजे थोडक्यात द्वैतमत प्रमाण आहे का? त्याला म्हणतात पोटशंका. शंकेत शंका. मागे नाही का अहम या वृत्तीमध्ये कुटस्थ आणि चिदाभास दोघांचं ज्ञान होतं. मग त्याच्यात शंकेत पोटशंका काय केली? ते युगपत होतं की क्रमाने होतं? युगपत होत असेल तर अगोदर कोणाचं होतं?
दुःखाप्रमाणे होत असेल तर ते दोन दीपाप्रमाणे होतं का दीप घटाप्रमाणे होतं, अशा शंकेत पोट शंका. तसं इथे काय केलं, पहिली शंका काय, द्वैतमत प्रमाण का अद्वैतमत प्रमाण. ठीक आहे, मग द्वैतमत प्रमाण मानलं, आपलं अद्वैतमत प्रमाण मानलं तर कोणाला मिथ्या मानावं लागतं, या वेदगुरूला मिथ्या मानावं लागतं. बरं वेदगुरूला मिथ्या मानलं तर त्यांचे पण संसार निवृत्त होईल कसा, आणि होतो असं म्हणत असाल तर मृगजळ तृष्णेची निवृत्ती झाली पाहिजे. कधी, हे पहिल्या पक्षात शंकेत पोट शंका. आणि जर वेदगुरूला सत्य मानलं तर अद्वैताची हानी आणि द्वैताची सिद्धी, जे तुम्हाला श्रौत आस्तिकाला मान्य होणारी गोष्ट नाही, अशी कोणी शंका केली. पाचव्या तरंगाचा अधिकारी मध्यमाधिकारी त्याचं नाव अदृष्टी, अदृष्टी अशी काय करतो शंका. ठीक ना, शंका लक्षात आली आपल्या. शंकेचं जो काय द्वैतमत प्रमाण आहे का अद्वैतमत प्रमाण आहे, काय बोलतो वास्तव बघा. द्वैताच्या प्रामाण्याविषयी शंका. शिष्य म्हणतो महाराज आता आपण तत्वदृष्टी म्हणजे याचा ज्येष्ठ भ्राता कोण, अदृष्टीचा ज्येष्ठ भ्राता उत्तम अधिकारी असणारा तत्वदृष्टी, त्याला तुम्ही मागे तिसऱ्या तरंगामध्ये बरोबर, हा मागे चौथ्या तरंगामध्ये, कारण पहिला दिवस आहे ना तर साधक मंडळी थकलेली असतात आणि साधक थकली तर सांगणारा थकतो त्यामुळे कोणीच थकता कामा नाही, त्यामुळे एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ. असे वक्ता तो वक्ता नो हे श्रोते नवीन. अहो चंद्रकांत द्रवता किर होय परिते हातवटी चंद्रिकी आहे. वक्ता तो वक्ता नो हे श्रोते नवीन. श्रोता दुश्चित तरी वितळे मांडला रसू. श्रोता जर सावचित्त असेल तर नवरस भरवी सागरू, करवी उचित रत्नाचे आगरू, भावार्थाची गिरीवरू निपजवी माये. अशी माऊलीने आपल्याला, मग माऊलीने दक्षता दिलं, माऊली श्रोत्याला कधी शांत बसू देत नाही. म्हणजे श्रोत्याला नाचायला लावतात असं त्याचा अर्थ नाही आहे ना, आहे ना. पण श्रोत्याला शांत बसू देत नाही म्हणजे माऊली कायम दक्ष ठेवतात आहे ना. तसं वक्त्याचं काम आहे. आणि माऊलीच्या आळंदीत आपण आहोत, माऊलीचे पाईक आपण आहोत, तर आपण सुद्धा त्यांचाच आदर्श घेतला पाहिजे. मग चला बोलत चालायचं. द्वैताच्या प्रामाण्याविषयी शंका. शिष्य म्हणतो महाराज आता आपण तत्वदृष्टीस गुरुद्वारा महावाक्य श्रवण केल्याने काय होतो, अद्वैत ब्रह्म साक्षात्कार होतो असे आपण सांगितले. कितव्या तरंगात मागे, चौथ्या तरंगामध्ये. परंतु आमची शंका आहे, परंतु एक वेद, दोन गुरु, तीन ब्रह्म असे तीन पदार्थ असताना ब्रह्मास अद्वितीयत्व कसे असेल. कारण इथे त्रैत आहे ना. वेदगुरूला सगळं जगत मिथ्या म्हणा हो, पण कोणाला मिथ्या म्हणता येत नाही. वेदगुरूला कसं मिथ्या म्हणता, कारण वेदगुरूला जर मिथ्या म्हणलं तर त्यांच्यापासून काय होईल, ज्ञान कसं होईल. बरं झालं तर ते मिथ्या असेल, त्यापासून संसार निवृत्त कसा होईल. आणि होता म्हणाल तर कशाने काय निवृत्त झालं पाहिजे, बरोबर मृगजळ तृष्णेची देखील निवृत्ती झाली पाहिजे. म्हणून तो म्हणतो परंतु वेद गुरु आणि ब्रह्मा असे तीन पदार्थ असता ब्रह्मास अद्वितीयत्व कसे असेल. इतर अविद्याकार्य पदार्थ जसे काय आहेत मिथ्या आहेत, इतर अविद्याकार्य जसे पदार्थ मिथ्या आहेत त्याप्रमाणे वेद आणि गुरु हे जर मिथ्या मानले तर काय होईल, ब्रह्माचं अद्वितीयत्व येईल. आपल्याला वाटतं बरं झालं, पण म्हणलं की काय करावी ती 32 लक्षणे, नाक नाही तेने वाया गेली आहे ना. पण आला का मागच्या बोलण्याला काय अर्थ राहत नाही. म्हणजे वेदगुरूला मिथ्या म्हणलं तर ब्रह्माचं अद्वितीयत्व येईल, पण लगेच त्याच्यात पुन्हा शंका. पण मिथ्या वेदगुरूपासून होणारे ब्रह्मज्ञानासाठी कधी कसे असेल मिथ्या. मग मिथ्या वेदगुरूपासून होणारे मिथ्या ब्रह्मज्ञान तिथे आधार करायचा सत्य संसार कसा निवृत्त करील आहे ना. कारण सत्यतृष्णा मिथ्या मृगजळ निवृत्त होते का नाही. सत्यतृष्णा असेल तर मृगजळ कसं लागतं, आपलं पाणी कसं लागतं, सत्यच लागतं. सत्यतृष्णा असेल तर पाणी सत्य लागतं. मग तसं सत्य संसाराची निवृत्ती करता वेदगुरू कसे लागेल, सत्य, त्याच्यापासून झालेलं ज्ञान सत्य. आणि इथे जर ब्रह्माचं अद्वितीयत्व ठेवण्याकरता म्हणजे अद्वैत मत प्रमाण सिद्ध करण्याकरता वेदगुरूला जर तुम्ही मिथ्या मानलं तर त्यांच्यापासून होणारं ज्ञान कसं राहील, मिथ्या राहील. आणि मग मिथ्या ज्ञान आपण संसार निवृत्त होणार नाही. आणि होतो जर म्हणाल तुम्ही तर आम्ही म्हणू कशाने काय झालं पाहिजे, मिथ्या मृगजळांनी सत्यतृष्णा निवृत्त झाली पाहिजे. ते बोलतो बघा. परंतु वेदगुरूपासून होणाऱ्या मिथ्या ब्रह्मज्ञानाने सत्य संसार निवृत्त कसा करेल, सत्य रज्जू ज्ञानानेच. बघा अनुभव बघा ना, आपल्याला रज्जूवर कशाचा भ्रम होतो, सर्पाचा भ्रम होतो आहे ना. रज्जूवरी भासाला सर्प थोर, केला वाद्याचा गजर अथवा मंत्राचा उच्चार सर्प अणुमात्र ढळेना. मग त्या रज्जूवर भासलेला सर्प निवृत्त करायचा म्हणला तर तिथे काय करावं लागतं, रज्जूचं ज्ञान. पण कोणत्या रज्जूचं, सत्य रज्जूचं. सत्य रज्जूच्या ज्ञानाने कोण निवृत्त होतो, मिथ्या सर्प. मग इथे मिथ्या मृगजळाने सत्यतृष्णा निवृत्त होईल का नाही. मग मिथ्या वेदगुरूपासून झालेल्या मिथ्या ज्ञानाने हा सत्य संसार निवृत्त होईल का, होणार नाही. काय शंका आहे, सत्य रज्जू ज्ञानाने मिथ्या सर्पाची निवृत्ती होते, हे काय आहे, अनुभव सिद्ध आहे. बरे वेदगुरूस मिथ्या मानून
त्यापासून संसार निवृत्त होतो असे म्हणावे तर मिथ्या मृगजळाने कोणाची निवृत्ती झाली पाहिजे आहे ना. मिथ्या मृगजळाने तृष्णेची म्हणजे तहाण्याची सुद्धा निवृत्ती झाली पाहिजे. होते का बरं झाली असते ते हरण मेलं असतं का विचार आहे की नाही. फुटून पडेत मृग वाढवी हाव परी न म्हणे माव रोहिणीची मृगजळ दिसे साच पण ऐसे खोटी पिशे उर फोडी. ते मृगजळाला पाणी म्हणून ते धावतं, त्याला वाटतं आता भेटेल मग भेटेल आता भेटेल मग भेटेल, धावता धावता उर फुटताना मरतं. खरं जर ते पाणी सत्य असतं तर तृष्णा निवृत्त झाली पाहिजे. होते का. आपण मागे एकदा बोललो एका सदग्रस्ताला माहिती होतं मृगजळ काय नाही जळ नाही. एका सदग्रस्ताला माहिती होतं मृगजळ काय नाही जळ नाही, पण तिकडे दिसली त्याला हिरवळ. आणि तो मला हिरवळ कशाशिवाय नाही जळाशिवाय नाही पाण्याशिवाय नाही. मग तिथे गेला आणि गेल्याच्या नंतर जळ काही भेटली नाही. मग तो पश्चाताप झाला मागे निघाला आणि एका त्रयस्थाला विचारलं का हो मृगजळ जळ नसतं हे मला माहिती पण जळाशिवाय हिरवळ नसते ही हिरवळ कशी. म्हणजे तुझ्यासारखे अनेक महाभाग या मृगजळाला जळ समजून आले आणि त्यांना जल न भेटल्यामुळे ढसाढसा रडले आणि त्याच्या नयनातून वाहिलेलं जळ त्याची ही हिरवळ असं त्याला म्हटले आहे ना. पण ते मृगजळ काही नाही जळ नाही. मग मृगजळ जर जळ नाही तर त्यापासून सत्यतृष्णा निवृत्त होते का नाही. मग वेदगुरु जर मिथ्या मानले त्याच्यापासून होणाऱ्या मिथ्या ज्ञानाने संसार निवृत्त होईल का होणार नाही अशी काय आहे शंका. बरे वेदगुरुस मिथ्या मानून त्यापासून संसार निवृत्त होतो असे म्हणावे तर मिथ्या मृगजळाने तृष्णेची निवृत्ती झाली पाहिजे. आणि म्हणून वेदगुरु काय म्हणजे याचा अर्थ होते का मिथ्या मृगजळाने तृष्णा निवृत्त उत्तर आहे होत नाही. याचा अर्थ वेदगुरुला काय मानून चालणार नाही वेदगुरुला काय मानून चालणार नाही मिथ्या मानून चालणार नाही. शंकेमध्ये मिथ्या मानून चालणार नाही म्हणजे वेदगुरुला काय मानावं लागेल सत्य. मग आता द्वैत का त्रयीत एक वेद दोन गुरु तीन ब्रह्म. मग आता इथं द्वैत राहिलं का आपलं अद्वैत राहिलं का नाही काय झालं त्रयीत झालं म्हणजे द्वैत झालं. मग द्वैतमत प्रमाण का अद्वैतमत प्रमाण. जर द्वैतमत प्रमाण म्हटलं आपलं अद्वैतमत प्रमाण म्हटलं तर कोणाला मिथ्या मानावं लागेल वेदगुरुला. आणि वेदगुरुला मिथ्या मानलं तर काय होणार नाही संसाराची निवृत्ती होणार नाही. आणि होते असं म्हणाल तर कशाने काय झालं पाहिजे मृगजळाने तृष्णेची निवृत्ती झाली पाहिजे. पण मृगजळाने तृष्णेची जशी निवृत्ती होत नाही तसं वेदगुरुला मिथ्या मानलं तर त्यांच्यापासून संसाराची निवृत्ती होणार नाही. आणि वेदगुरुला म्हणजे वेदगुरुला मिथ्या मानलं तर कोणतं मत सिद्ध होईल अद्वैत मत प्रमाण होईल पण संसार निवृत्त होणार नाही. आणि होतो म्हणाल तर मृगजळाने तृष्णेची निवृत्ती झाली पाहिजे ही आपत्ती येते. म्हणजे थोडक्यात काय शंकेचा झोक एवढाच आहे. इकडे बघा एकदा एक मिनिट सगळ्यांनी इकडे बघा माऊली इकडे बघा माऊली सगळ्यांनी पहिला शंका काय द्वैतमत प्रमाण आहे का अद्वैतमत प्रमाण आहे ठीक ना. काय काय द्वैतमत प्रमाण आहे का अद्वैतमत प्रमाण आहे. जर तुम्ही म्हणाल अद्वैतमत प्रमाण आहे तर कोणाला मिथ्या मानावं लागेल वेदगुरुला मिथ्या मानावं लागेल. म्हणजे मग माना अहो म्हणले वेदगुरुला मिथ्या मानला पण त्यांच्यापासून होणारं मिथ्या ज्ञान राहील. म्हणजे होऊ द्या पण मिथ्या ज्ञानापासून संसार निवृत्त होणार नाही. नाही म्हणले होणार होणार. मग मृगजळाने तृष्णेची निवृत्ती झाली पाहिजे. मिथ्या मृगजळाने सत्य तृष्णेची निवृत्ती होते का उत्तर आहे नाही. तसं मिथ्या वेदगुरूपासून सत्य संसार निवृत्ती होईल का होणार नाही. याकरता वेदगुरूला काय मानून चालणार नाही वाह याकरता वेदगुरूला मिथ्या मानून चालणार नाही. मग वेदगुरूला काय माना सत्य माना. वेदगुरूला सत्य मानलं तर काय सिद्ध होईल द्वैत सिद्ध होईल आणि अद्वैताची हानी होईल. वेदगुरूला सत्य मानलं तर द्वैत सिद्ध होऊन अद्वैताची हानी होईल. आणि वेदगुरूला मिथ्या मानलं तर अद्वैताची सिद्धी होईल पण पुरुषार्थ हानी होईल. आणि मृगजळाने तृष्णेची निवृत्ती व्हावी आपत्ती येईल. त्याला म्हणतात उभय तपाश रज्जू. इकडे जाऊ तो विहीर तिकडे जाऊ तर आड बाबा म्हणले काय माझ्या मुलाची सुंत करू का मुंज करू आहे ना गोष्ट माहिती आपण मागे सांगितलेली. बाबा माझ्या मुलाची सुंत करू का मुंज करू. तर म्हटलं असं काय करू काहीतरी एक करू. नाही म्हणले प्रश्न तोच आहे नेमकं काय करू. म्हणले का कारण ते आहेत ब्राह्मण मी आहे इस्लाम आणि आमचं झालं इंटरकास्ट आंतरजातीय विवाह त्यातून ही संस्कारित संतती नाही संकरित संतती आहे ना. आणि मग हिला संस्कारित करायचं मग या संकरित संततीला संस्कारित करायचं त्याकरता कोणता संस्कार करू. ते ब्राह्मण आहे म्हणून मुंज करू का मी इस्लाम आहे म्हणून संत करू. ते म्हणले तुझं जाऊ दे मी आता जाळून घेऊ का पुरून घेऊ. ते काय म्हणाले तुझं जाऊ दे पण मी आता जाळून घेऊ का पुरून घेऊ कारण तुझ्या घरी ब्राह्मण म्हणून आलो तुझ्या हाताचं खावं लागलं आता मी काय करू आहे ना. तसा हा प्रकार आहे. हे करू का ते करू सांगा मी काय करू. संसार म्हणतो ये इकडे भक्ती म्हणे ते चाल पुढे सांगा कोणता मार्ग धरू सांगा मी काय करू. तसं द्वैतमत खरं म्हणू का अद्वैतमत खरं म्हणू. अद्वैत खरं म्हटलं तर कोणाला मिथ्या मानावं लागतं बोला तेवढं. वेदगुरूला मिथ्या मानावं लागतं. वेदगुरूला मिथ्या मानलं तर मृगजळाने तृष्णेची निवृत्ती व्हावी ही आपत्ती येते आणि पुरुषार्थाची हानी होते. मग ती पुरुषार्थाची हानी होऊ नये मृगजळाने तृष्णे निवृत्ती होऊ नये ही आपत्ती येऊ नये म्हणून वेदगुरूला काय माना
सत्य माना. सत्य मानलं तर अद्वैत सिद्ध होत नाही, आपलं द्वैत सिद्ध होऊन अद्वैताची हानी होते. असं दोन्हीकडे त्याने गुरुजीला पेचात पाडलं. आता काय करता बोला, आहे ना. तर गुरुदेव म्हणतात आम्ही तुला एवढंच सांगतो, कोणतं मत प्रमाण आहे असं तुझं म्हणणं नाही. म्हणजे काय, द्वैत मत प्रमाण आहे का अद्वैत मत प्रमाण आहे? तर आम्ही सांगतो कोणतं मत प्रमाण आहे, अद्वैत मतच प्रमाण आहे. काय प्रमाण नाही, द्वैत मत प्रमाण नाही. का प्रमाण नाही? तर गुरुदेव त्याला उत्तर देण्यापूर्वी त्याला म्हणतात बाबा रे, भगवान शंकराचार्याचंच मत प्रमाण आहे, इतर आचार्याचं मत अप्रमाण आहे. भगवान शंकराचार्याचंच मत प्रमाण आहे म्हणजे भगवान शंकराचार्य काय सांगतात अर्थात, द्वैत का अद्वैत? अद्वैत सांगतात. मग कोणतं मत प्रमाण आहे? अद्वैत मत प्रमाण आहे. इतर आचार्याचं मत प्रमाण नाही. मग इतर आचार्य कोणते? मध्वाचार्य, निंबर्काचार्य, वल्लभाचार्य, रामानुजाचार्य, हे 4 आचार्य आहेत. त्या आचार्याचं मत प्रमाण नाही आणि शंकराचार्याचं मत प्रमाण आहे असं गुरुदेव बोलतात. बघा, श्री गुरु, हे शिष्य, भगवान शंकराने शंकराचार्याचे रूप धारण करून कोणते मत प्रतिपादन केले? जे अद्वैत मत प्रतिपादन केले आहे तेच काय आहे? प्रमाण आहे. म्हणजे कोणते प्रमाण? प्रमाण नाही. कोणते मत प्रमाण नाही? द्वैत मताचे प्रतिपादन करणारे इतर 4 आचार्य आहे ना. इतर 4 आचार्य कोणते? रामानुजाचार्य, त्यांचं कोणतं अद्वैत? विशिष्ट अद्वैत. दुसरे मध्वाचार्य, त्यांचं कोणतं द्वैत? द्वैताद्वैत, त्यांचा द्वैतवाद आहे. रामानुजाचार्याचा विशिष्ट अद्वैतवाद, मध्वाचार्याचा द्वैतवाद, निंबर्काचार्य द्वैताद्वैतवाद आणि वल्लभाचार्य शुद्ध अद्वैत आहे ना, त्यांनी शुद्ध अद्वैत. आणि भगवान शंकराचार्याचा आहे केवळ अद्वैत. हे ध्यानात ठेवायचं मात्र. भगवान शंकराचार्याचं कोणतं अद्वैत? केवळ अद्वैत. म्हणून कोणाचं मत प्रमाण आहे ते? भगवान शंकराचंच मत प्रमाण. कारण भगवान शंकर कोणाचे अवतार? आपलं बघा, भगवान शंकर कोणाचे अवतार? भगवान शंकराचार्य कोणाचे अवतार? भगवान शंकराचे अवतार असणारे भगवान शंकराचार्य, त्यांनी सांगितलेलं कोणतं अद्वैत? केवळ अद्वैत. आणि तेच काय आहे? प्रमाण आहे. इतर आचार्याचं मत प्रमाण नाही. मग विशिष्ट अद्वैती कोण? पहिले आचार्य रामानुजाचार्य. द्वैती आहे ना कोण? मध्वाचार्य. द्वैताद्वैती कोण? निंबर्काचार्य. आणि शुद्ध अद्वैती कोण? वल्लभाचार्य. या 4ही आचार्याचे मत कसे आहेत? अप्रमाण आहे असे समज. कारण ते म्हणजे हे 4 आचार्य तत्वनिर्णयामध्ये काय करतात? वेद विरुद्ध अर्थाचं प्रतिपादन करतात. वेदाचा आधार घेतात, पण ज्यावेळेला तत्वनिर्णय करायचा त्यावेळेला वेद विरुद्ध अर्थाचं प्रतिपादन करतात. श्रुती त्याच घेतात. काही लोक काय करतात, त्यांना विचारलं तुम्ही हदीस सत्संगाला काही येत नाही? ते म्हणले आम्ही प्रमाणावर जगणारी माणसं आहोत. प्रमाणावर जगणारी माणसं आहोत म्हणजे संत संगती न करा वास, एखादा गोडदोष येईल अंगास, असं तुकोबाराने सांगितलं. त्यामुळे आम्ही सत्संगात येत नाही आहे ना. असं बोलल्याच्या नंतर त्यांनी काय केलं? संतांचाच आदर घेतला, पण संताला जे सांगायचं ते स्वीकारलं का अर्थ आपला घेतला आणि संताची माती मारला? अर्थ आपला केला आणि संताची माती मारला. एकाने, मी मागे बोललो होतो बघा, एकाने प्रमाण घेतलं, झाली पापा तापा तुटी, धैन्य गेले उठाउठी, माय गेलं पाप गेलं, बाप गेला ताप गेला, लेकराची ताटा तुटपण झाली तरी मक्षरला संत सांगतात असं केलं आहे ना. म्हणजे हे काय केलं? तत्वनिर्णयाच्या वेळेला संतांच्या विचाराच्या विरुद्ध अर्थाचं प्रतिपादन आहे. तसं या इतर आचार्यांनी केलं. म्हणून इतर आचार्याचं मत प्रमाण मानायचं नाही. कोणत्या आचार्याचं मत प्रमाण मानायचं? भगवत पूज्यपाद श्रीमद आद्य आचार्य शंकराचार्याचं मतच प्रमाण मानायचं. असं म्हटल्याच्या नंतर शिष्य म्हणला याला काय प्रमाण? काय म्हटला शिष्य? याला काय प्रमाण? म्हणजे कोणाचं मत अप्रमाण मानायचं? 4 आचार्य बघून बोला. रामानुजाचार्य, मध्वाचार्य, निंबर्काचार्य, वल्लभाचार्य या 4 आचार्याचं मत काय मानायचं? अप्रमाण. का बरे? ते तत्वनिर्णयाच्या वेळेला वेदविरुद्ध अर्थाचं प्रतिपादन करतात. आणि कोण प्रामाणिक मानायचं? शंकराचा अवतार असणारे भगवान शंकराचार्य केवळ अद्वैत, हेच मत काय मानायचं? प्रमाण मानायचं. पण तो काय म्हणला? ही सगळीच आचार्य कशावर लिहितात? ब्रह्मसूत्रावर लिहितात. प्रस्तांत्रावर भाष्य आहे सगळ्याच आचार्याचे. ब्रह्मसूत्रावर भाष्य कोणाचं आहे? जसं शंकराचार्याचं तसं इतर 4 आचार्याचं सुद्धा आहे. मग ब्रह्मसूत्राचा आधार घेऊन शंकराचार्य बोलतात, इतर 4 आचार्य बोलतात. आणि शंकराचार्याचं मत काय मानावं? प्रमाण. आणि इतर आचार्याचं मत मानावं अप्रमाण. याला काय प्रमाण? कोणाचं म्हणणं आहे? शिष्याचं म्हणणं आहे. बघा काय बोलतो शिष्य. म्हणतो श्री शंकराचार्याचेच मत प्रमाण मानण्याविषयी आधार काय? म्हणजे थोडक्यात प्रमाण काय? कारण इतर सगळीच आचार्य कोणाचा आधार घेऊन बोलतात? बघा ना, ती श्रुतीचाच आधार घेऊन बोलतात, उपनिषदाचा आधार घेऊन बोलतात, ब्रह्मसूत्रावर बोलतात. मग शंकराचार्याचंच मत प्रमाण मानावं आणि इतर आचार्याचं मत अप्रमाण मानावं, याला काहीतरी प्रमाण असलं पाहिजे की नाही? याला प्रमाण काय? तर याला जवळपास 3 गोष्टींनी सिद्ध केली गोष्ट: श्रुती, युक्ती आणि अनुभूती. काय काय? श्रुती, युक्ती आणि अनुभूती या 3 गोष्टीने कोणाचं मत प्रमाण मानलं पाहिजे? भगवत पूज्यपाद श्रीमद आद्याचार्य शंकराचार्याचंच मत प्रमाण मानलं पाहिजे. म्हणजे द्वैत का अद्वैत मत प्रमाण मानलं पाहिजे? अद्वैत मत का केवळ अद्वैत मत प्रमाण मानलं पाहिजे? केवळ अद्वैत मतच प्रमाण मानलं पाहिजे. आणि याला काय प्रमाण?
तर याला पहिलं प्रमाण आहे श्रुती, 2 युक्ती, 3 अनुभूती. आता श्रुती काय प्रमाण आहे? श्रुती म्हणजे एखादा शास्त्राचा पुरावा आहे ना. 4 वेदी जाण, 6 शास्त्री कारण, 18 पुराण हरिशी गाती. त्यातला 4 वेदातला किंवा 4 वेद, 6 आस्तिक शास्त्रातला किंवा 18 पुराणातला काहीतरी पुरावा दिला पाहिजे, याला श्रुती म्हणा थोडक्यात, किंवा गीतेतला आहे ना. तर त्याला पहिला पुरावा आहे श्रुतीचा. म्हणजे श्रुती म्हणजे थोडक्यात पुराणातला पुरावा. कारण तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणे पहावे पुराणे विचारू. अशी किती पुराण आहे आपल्याकडे? 18 पुराण आहे. पुरा अपि नवमिती पुराणम, पुरा परंपरा, भक्तिती पुराणम, भक्तानाम पुराणम, भागवत पुराणम. त्या पुराणामध्ये 3 प्रकार आहे. एक पुराण आहे, एक महापुराण आहे आणि एक उपपुराण आहे. पुराण म्हणलं की कोण? 18. पुराण म्हणलं की 18. मद्वयम भद्वयम बत्रयम व चतुष्टयम नालिम पागणे पुराणाने कुस्कम गारुडमे वच, असा एक श्लोक आहे. त्याच्यात 18 पुराणाचे नाव आले. मोजा. मद्वयम मत्स्य मार्कंड्य, भद्वयम भद्वयम भविष्य भागवत, बत्रयम ब्रह्म वैवर्त ब्रह्मांड, व चतुष्टयम वराह वामन विष्णू वायू, नालिम पागणी, ना म्हणजे नारद, ली म्हणजे लिंग, पा म्हणजे पद्म आहे ना, नालिम पागणी पुराणाने कुस्कम गारुडमेवच, कु म्हणजे कुर्म, स्क म्हणजे स्कंद आणि गरुडमेवच म्हणजे गरुड. अशी झाली 18 पुराण. यांना काय म्हणतात? पुराण म्हणतात. आणि श्रीमद भागवताला नुसतं पुराण म्हणत नाही, महापुराण म्हणतात आहे ना. अत्र सर्व विसर्गस्य स्थान पोषण होतय, अत्र सर्व विसर्गस्य स्थान पोषण होतय, निरोध मुक्तीराश्रय असा एक गोड श्लोक आहे. त्याच्यामध्ये पुराणाची 10 लक्षण सांगितलेले आहेत. ते 10 लक्षण आले का त्याला महापुराण म्हणतात, 5 आले का त्याला पुराण म्हणतात, आणि 5 पेक्षा कमी आले का त्याला उपपुराण म्हणतात. देवी भागवत हे उपपुराण आहे, श्रीमद भागवत हे महापुराण आहे, आणि आत्ता सांगितले 18 ही पुराण आहे. त्यातील एक पुराण घेतलं इथं, कुर्म पुराण. शंकराचार्याचंच मत काय आहे? प्रमाण. इतर आचार्याचं मत काय आहे? अप्रमाण. याला काय प्रमाण? उत्तर आहे कुर्म पुराण. काय प्रमाण आहे? कुर्म पुराण. काय कुर्म पुराणातलं प्रमाण? खाली टिप्पणीत पहा. कलो रुद्रो महादेव लोकानामेश्वर पर करिष्यति अवतार स्वम शंकर निलोहित श्रोत स्मार्त प्रतिष्ठार्थम भक्तानाम हितकाम्यया उपदेशित ज्ञानम शिष्यानाम ब्रह्मसंहितम सर्व वेदांत सारांच धर्मान वेद निदर्शनान, असा कुर्म पुराणातला काय दिला? पुरावा. श्लोकाचा अर्थ बघा. कलो रुद्रो महादेव लोकानामेश्वर पर म्हणजे कलो कलियुगामध्ये, रुद्र म्हणजे एकादश रुद्र, आणि ते एकादश रुद्रामध्ये श्रेष्ठ रुद्र म्हणजे महादेव, सबदेव का देव बडा देव महादेव, असे भगवान शंकर आहे ना. ते कलियुगामध्ये या लोकामध्ये काय पर ईश्वर म्हणजे सर्वांचा श्रेष्ठ ईश्वर या रूपाने काय करतील? अवतार करिष्यती अवतारम आहे ना, म्हणजे अवतार धारण करतील. कुठे? आपल्या भारत देशामध्ये केरळ प्रांत, आलमाई नदी, कालडी नदी, आलमाई नदी, कालडी नावाचं गाव, विशिष्टादेवी शिवगुरू हे त्यांच्या मातापित्याचं नाव, आणि भगवान शंकराचार्याचं रूपा घेऊन अवतरित होतील. आणि काय करतील? अष्टवर्षी चतुर्वेदी, द्वादशी सर्व शास्त्र, षोडशोकृतवार भाष्य, द्वात्रिशो मुनिरभ्यगात, 8 वर्षाचे असताना 4 वेदाचा अभ्यास, 12 वर्षाचे असताना 12 दर्शनाचा अभ्यास, 16 वर्षाचे असताना प्रस्थांतरेवर भाष्य, आणि 32 वर्षाचे असताना 4 दिशेला 4 आश्रम स्थापित करतील, आणि 4 शिष्याला त्यावर बसवतील, द्वैताचं खंडन करतील, अद्वैताचं मंडन करतील, आणि या जगाचा निरोप घेतील. अशी काय भविष्यवाणी आहे. कोणी केले? कृष्णद्वैपायन, बहादर, व्यासदेवाने. महाभारती नाही ते नोईची लोक येते येणे कारणे म्हणे पिपाई व्याच उच्च जगत्रयम, त्याने कुर्म पुराणामध्ये भविष्यवाणी करून ठेवलेली आहे. म्हणून म्हणतात करिष्यति अवतार स्वम म्हणजे स्वतः. कसे आहे ते? शंकर नीललोहित. नीललोहित शब्दाचा अर्थ कर्पूर गौर वर्णाचे आहे ना, गोऱ्या वर्णाचे. कारण खरं तर भगवान शंकराचं वर्ण काळा आहे, भगवान विष्णूचा गोरा आहे, पण ते एकमेकाचं ध्यान करतात ना, चिंतने तद्रूपता. भगवान शंकराचं ध्यान केल्यामुळे शंकराचा नील वर्ण कोणाला प्राप्त झाला? विष्णूला. आणि विष्णूचं ध्यान केले विष्णूचा गौर वर्ण कोणाला प्राप्त झाला? भगवान शंकरला. ठीक ना, म्हणून त्याला नीललोहित असं म्हणतात. आणि काय करतात बघा. श्रौत स्मार्त प्रतिष्ठार्थम भक्तानाम हितकाम्या. श्रौत स्मार्त प्रतिष्ठार्थम भक्तानाम हितकाम्या, हे अगोदर घ्या. भक्तानाम हितकाम, भक्त म्हणजे सत्शिष्य, भक्त यांच्या हिताकरता, कल्याणाकरता, कल्याणाची कामना घेऊन. श्रौत स्मार्त प्रतिष्ठार्थम, श्रुती स्मृतीचा अर्थ आपण ठेवणे मूर्त अनुष्ठाने जगादित वडिले जे, म्हणजे श्रुती म्हणजे वेद आणि स्मार्त म्हणजे गीता, याच्यामध्ये प्रतिष्ठित असणारं जे तत्वज्ञान आहे ते कसं आहे? पुन्हा ब्रह्मसंहितम, खालच्या पंक्तीमध्ये ब्रह्मसंहितम, ब्रह्म शब्दाचा एक अर्थ आहे वेद, वेदाला अनुमोदित, वेदाला अनुसरणार. वेदमार्गे मुनी गेले त्याची मार्गे चालिलो, या पद्धतीने. आणि तस ज्ञानम शिष्यानम उपदिश्यती, त्या ज्ञानाचा शिष्याला काय करतील? उपदेश करतील.
आणि तो उपदेश कसा आहे? सर्व वेदांत सारांच, सर्व वेदाचा सारूप उपदेश म्हणजे श्लोकार्धेन प्रवक्ष्यामि यदुक्तम परंतु कोटिभि ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या जीव ब्रह्मैव नापरा, असा सारूप उपदेश म्हणजे त्यालाच म्हणतात धर्म, कारण धर्ममूर्ती परमात्म्याची प्राप्ती करून देणारा तो आहे. असा धर्म वेदान निदर्शनान असा कुर्म पुराणातला काय दिला पुरावा. म्हणजे पहिला पुरावा काय? शंकराचार्याचंच मत प्रमाण आणि इतर आचार्याचं मत अप्रमाण. याला काय प्रमाण? कुर्म पुराण प्रमाण. ठीक ना, याला काय प्रमाण? कुर्म पुराण प्रमाण. दुसरं स्मृती म्हणजे गीता ही प्रमाण आहे. गीतेमध्ये सुद्धा दिसायला द्वैत आहे का असायला अद्वैतच आहे? गीतेमध्ये सुद्धा काय सांगितलं? दिसायला द्वैत आहे पण असायला अद्वैत. दिसलं म्हणून बिघडलं का? असलं दिसायला काही असो असायला काय आहे हे महत्वाचं आहे ना. दिसायला काही असो असायला काय हे महत्वाचं. मग दिसायला काय आहे? द्वैत आहे पण असायला काय आहे? अद्वैत आहे. काय अव्यक्तादीनि भूताने व्यक्त मध्यानि भारत अव्यक्त निधनाने व तत्र का परिदेवना. आधी अव्यक्त अंती अव्यक्त मध्यंतरी व्यक्त असलं म्हणजे आधी अंती अद्वैत आहे. मध्ये जरी द्वैत दिसलं तरी ते द्वैत नाही, काय आहे? अद्वैतच आहे. कोण सांगते? स्मृती सांगते. नंतर ते योग वासिष्ठ नावाचा ग्रंथ कोणी लिहिलेला? वशिष्ठ महामुनीने. ते योग वासिष्ठ ग्रंथामध्ये सुद्धा काय प्रतिपादन केलं? दृष्टी सृष्टीवा दृष्टीदेव सृष्टी, दृष्टी समकालीन सृष्टी. स्वप्न दिसायला असतं का असायला असतं? स्वप्न ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले स्वप्नेची जैले जाईल. आणि आता स्वप्न प्रपंचूपी महिमा विजृंभितात, आता जागृत प्रपंचूपी महिमा विजृंभितात. स्वप्नात द्वैत दिसतं पण खरं नसतं, तसं जागृतीत द्वैत दिसलं तरी ते खरं नाही. असं योग वासिष्ठामध्ये दृष्टीसृष्टीवाद सांगितलं म्हणजे तिथे सुद्धा अद्वैतच सांगितलं. नंतर पंडित साधू निश्चलदासजी यांनी सुद्धा सांगितलं आपल्याला पहिल्या त्या 18व्या स्वरूपे शंकर निष्काम खरा परी उपाधी योगी लोक संवारा लागून करील व्यापारा परी त्या संवारा अवधी असे प्रस्तुत द्वैत मत संवाराचे कर्म करवया प्रवृत्ती साचे चारी शिष्यासह येतीचे सोंग घेऊन प्रगटला. शंकराचार्याने येतीने सांख्यने आदी दर्शने नास्तिक बौद्धादी घने खंडन केली सर्वार्थी असं बोलले की नाही. म्हणजे निश्चलदासजीचा सुद्धा याला पुरावा विचार सागरातलाच आहे. आणि त्याच्या पुढे युक्तीने म्हणलं तर अनेक युक्तीने द्वैत खंडित होतं का अद्वैत मंडित होतं? पुन्हा वाक्य थोडंसं बारकाय नाही का? अनेक युक्तीने जर पाहिलं तर द्वैत खंडित आहे का अद्वैत मंडित आहे? अद्वैत का? मग तेच ना, दोन्ही बरोबर आहे ना. अनेक युक्तीने पाहिलं तर द्वैत काय खंडित आहे आणि अद्वैत काय मंडित आहे. युक्तीने सुद्धा खंडन खंडन खाद्यादी ग्रंथामध्ये ही गोष्ट प्रसिद्ध आहे. आणि अनुभूतीने पाहिलं तर आपल्याला जरी दिसलं द्वैत तरी शिशुक्तीत पाहिलं तर सुखमहम स्वाप्सम नवै किंचित अविदिशम. रामराव एतावंतम कालम भवान किम अकरोत. तो म्हणतो गणपतराव एतावंतम कालम अहम किमापि न अकरोत अहम सुखम स्वाप्सम नवै किंचित अविदिशम. मी सुखाने झोपलो मला काय कळालं नाही. म्हणजे शिशुक्तीमध्ये कशाचा अभाव आहे म्हणून सुख आहे? द्वैताचा अभाव आहे म्हणून सुख आहे. म्हणजे खरं काय आहे? अद्वैतच आहे. हा आपला प्रत्येकाचा काय आहे? अनुभवही आहे. म्हणजे तो म्हटला ना कोणाचं मत प्रमाण? भगवान शंकराचार्याचंच मत प्रमाण, इतर आचार्याचं मत अप्रमाण. याला काय प्रमाण? तर याला काय 3 प्रमाण दिले? 1 श्रुती, 2 युक्ती, 3 अनुभूती. आणि तेच एवढं सांगितलेलं आपल्याला आशय सगळं कळाला. 1-2 मिनिटात एवढ्या पंक्ती वाचून घेऊ आणि मग आपण थांबू. वाचू बघा. श्री गुरु भगवान व्यासांनी पुराणात असे सांगितले आहे की कलियुगामध्ये वेदाचा निरनिळ्या प्रकारे अर्थ करतील. निरनिळ्या म्हणजे झाली पापा तापा तुटी असा अर्थ केला. गुरुदेव म्हणले काय? स्वरूपनिषदो गाओ दोग्धा गोपालानंदना पार्थवत्स सुधीरभुक्ता दुग्धम गीता अमृत महत. गुरुदेव आखी गीता तुम्ही सांगितली, आखी मी ऐकली. 18 दिवसात 18 अध्याय तुम्ही सांगितले, मी पण ऐकले. मला गीता चांगली कळाली पण ते 2 गधे कळाले नाही. मग गुरुदेव म्हटले बाबा रे 18 अध्याय सांगितले, तुला काही कळालं नाही हे मला कळालं नाही म्हणून पहिला गधा मी, आणि 18 अध्याय ऐकून तुला काहीच कळलं नाही म्हणून दुसरा गधा तू आहे ना. ते दोघदा शब्दाचा अर्थ 2 करणार आहे ना. पण तिने अर्थ तसा घेतला म्हणजे काय झाला आहे की नाही. म्हणून इथे म्हणतात की तशा पद्धतीचा अर्थ केलेला आहे कोणी इतर आचार्याने. आणि श्रुतीला अनुसरणारा अर्थ कोणी केला? भगवत पूज्यपाद श्रीमद आद्याचार्य शंकराचार्य महाराजांनी. म्हणून म्हणतात बघा श्री शंकराचार्याचे मत प्रमाण मानण्याविषयी काय आधार? श्री गुरु म्हणतात भगवान व्यासाने पुराणात असे सांगितले आहे की कलियुगात वेदाचा निरनिराळ्या प्रकारे अर्थ करतील. अहो हल्लीचे कीर्तनकार जे संस्थेचे पाईक नाही, परंपरेचा ज्यांना आधार नाही, गुरुचरणापाशी बसून शिकले नाही, असे मनमानी उपटसुम झाले मारुती बाबाच्या भाषेत. ते असाच काही अर्थ करतात, कशाचाही काही अर्थ करतात आणि समाजातले लोक काही ऐकतात. इतकं म्हणजे दुर्दैव आहे ना समाजाचं. त्यांना काही ऐकावं लागतं, कसंही ऐकावं लागतं, कोणाचंही ऐकावं लागतं. काय बिचारायला त्यांनाही माहिती नसतं आणि हे त्यांना काही सुधरू देत नाही सांगणारे. असा प्रकार चाललेला असतो. म्हणजे कशाचाही अर्थ काहीही करतात. असाच प्रकार काही आचार्याचा झालेला आहे. म्हणून त्यांचं मत तू प्रमाण मानू नको, नाहीतर मग तुझी फसगत झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून म्हणतात पुराणात असे सांगितले आहे. आणि आपलं सुद्धा असं होऊ नये आहे ना, या इतरासारखं आपलं होऊ नये याच्याकरताच हा विचार सागर आहे.
कोणता विचार शास्त्रापुढे जगापुढे प्रतिपादन केला पाहिजे का ज्याच्यात जगाचं कल्याण आहे, तो विचार पहिला आपल्यालाच कळायला पाहिजे. आणि आपल्याला तो विचार कधी कळेल, आपण विचार सागराशी संबंध जोडला तर. नाही तर विचार सागराशी आपला अर्थार्थी काही संबंधच ठेवला नाही किमान दुसऱ्या वर्षात तरी आहे ना, तर मग आपल्याला कसा तो विचार प्रतिपादन करता येईल. म्हणून म्हणतात भगवान व्यासाने पुराणात असे सांगितले आहे की कलियुगात वेदाचा निरनिराळ्या प्रकारे अर्थ सांगतील तेव्हा साक्षात शंकर भक्त कल्याणाकरिता शंकराचार्याचा अवतार धारण करून सर्व मतांचे काय करतील, खंडन करतील आणि जैन बौद्धांचा समूळ नाश करतील. कारण ते नास्तिक आहेत ना, म्हणून ते जैन बौद्धाचा म्हणजे जैन बौद्ध शौत्रातिक माध्यमिक वैभाषिक योगाचार हे जे नास्तिक मत आहे ना, चार्वाकादी, यांचा नाश करून गंगेतून भगवान श्री विष्णूची मूर्ती काढून बद्रिका आश्रमाच्या ठिकाणी त्याचे काय करतील, बद्री केदारनाथ म्हणतो ना आपण, तिथे काय करतील, स्थापना करतील. भगवान शंकरांनीच ते वसवलेलं एक प्रकारचं धाम आहे, एक हिंदू धर्माची श्रद्धेचं स्थान आहे. बद्रिका आश्रमे स्थापन करतील. आणि मग त्यावेळेला काय होईल, माऊलीच्या ओव्या पूर्व दिशेच्या राऊळी उदयाची सूर्य दिवाळी एरी दिशा ती काळी काळी माने किंवा सूर्याधिष्ठिली प्राची जगा राणीमध्ये प्रकाशाची त्याची वाचा स्रोत ज्ञानाची दिवाळी करीत, तो असे सांगतात बघा. सूर्योदय झाला म्हणजे ज्याप्रमाणे अंधकाराचा काय होतो, नाश होऊन सर्व पदार्थाचे कसे प्रकाशन होते शंकरराव, निसंशय ज्ञान होते. त्याप्रमाणे वेदार्थाचे ज्ञान शंकराचार्याच्या व्याख्यानाने होईल. आहे ना, आपलं नुसतं नाव शंकर आहे की नाही, आपलं तिकडे काही लक्षच नाही. म्हणून म्हणतात निसंशय ज्ञान होते. त्याप्रमाणे वेदार्थाचे ज्ञान शंकराचार्याच्या व्याख्यानाने होईल. त्याविरुद्ध जे वेदाचा अर्थ करेल, म्हणजे शंकराचार्याने कोणतं मत सांगितलं, अद्वैत प्रमाण सांगितलं आहे ना, आणि त्या अद्वैताविरुद्ध जे प्रतिपादन करतील ते कसे आहेत, ते अर्थ करणारे धूर्त आहेत असे समज. धूर्त म्हणजे ठक फसविणारे. नाक कापलं की देव भेटतो, गणपतीच्या बेबीतून गार वारा येतो, त्यांना ठक म्हणलेले आहे ना, तसे ते ठक आहेत. इतर धूर्त आहेत, ठक आहेत असं समज. याप्रमाणे पुराण वचन असून वशिष्ठाने म्हणजे योग वासिष्ठ नावाच्या ग्रंथामध्ये, आपल्या वासिष्ठ म्हणजे योग वासिष्ठ ग्रंथात अद्वैत मतच काय आहे, प्रमाण आहे. त्याकरता कोणता वाद सांगितला बोललो आपण, दृष्टी सृष्टीवाद म्हणजे दृष्टीरेव सृष्टी, दृष्टी समकालीच सृष्टी, अशा अनेक युक्तीने प्रतिपादन केला आहे. तसेच युक्तीनेही द्वैतमत काय आहे, विरुद्धच आहे. हेही खंडन खाद्यादी ग्रंथामध्ये सिद्ध केलेलं आहे. म्हणजे हर्षल मिश्रांनी लिहिलेला खंडन खाद्य नावाचा ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये युक्तीने सुद्धा द्वैतमत त्याज्यच आहे ही गोष्ट सांगितलेली आहे. शिवाय भेदवाद श्रुतीविरुद्ध आहे. बरं, श्रुती देताना प्रबल प्रमाण उत्पादित विद्या प्रबलम प्रमाणम विना नश्यती, शब्दात प्रबल मानम न इक्षते. सगळ्यात प्रबल प्रमाण कोण आहे, वेद आहे. वेद मार्गे मुनी गेले, त्याच्या मार्गे चालू. वाचा बोलू वेद नीती करू संती केले ते. वेदाचा तो अर्थ अमासेच ठावा एराने व्हावा भार माता म्हणतात की नाही, तो खबर. मग वेद विरुद्ध आहे, कारण द्वितीय द्वयम भयम भवती, काय तुझे जवळ घडे तो संसार भय जोडे, ऐशी आपुरेने तोंडे बोलती वेद, असं माऊली सुद्धा बोलतात. बघा, नानात्वे जो पाहतो, इह नाना एव पश्चिती स मृत्यू मापनोती. जो नानात्व पाहतो तो एका मृत्यूतून दुसऱ्या मृत्यूलाच प्राप्त होतो. जो नानात्व पाहतो तो मृत्यूपासून मृत्यू पावतो, असे कुठे सांगितलेले आहे, कठवल्लीत 2रा अध्याय 4था पाद आणि 10 क्रमांकाचं सूत्र, असं त्या कंसातल्या 2, 4, 10 या आकड्याचा अर्थ करायचा. तसेच द्वैतापासून काय आहे, भय आहे. द्वितीय द्वयम भयम भवती, तो माझ्यापासून भिन्न आहे असा भेद पाहणारा स देवानाम पशु, तो देवाचा काय होतो, पशु होतो. अशा अर्थाच्या वेदवाक्याने भेदज्ञानास काय सांगितले, दुःखाला हेतू सांगून भेदज्ञानी पुरुषाची काय केली, हो निंदा केली. आणि शेतकऱ्यापासून कोणाला दुःख होते, बैलाला जसे दुःख होते त्याप्रमाणे भेदज्ञानी पुरुषाला कोणापासून दुःख होते, देवापासून काय होते, दुःख होते. म्हणजे बैलाच्या स्थानी होतो कोण, भेद पाहणारा आहे ना, आणि देव मग शेतकऱ्या स्थानी कोण, देव. जसं शेतकऱ्यापासून बैलाला काय होते, दुःख होते, तसं आपण भेद पाहिला तर आपण कोण ठरणार, बैल, आणि शेतकरी कोण, देव. मग तो काय करेल, आपल्याला दुःख देईल. मग आपल्याला दुःख देवाने देऊ नये असं वाटत असेल तर काय पाहू नये, भेद पाहू नये. काय पाहावा, अभेद पाहावा. जितका अभेद आपण पाहू तितकं आपल्या जीवनात कशाची वाढ होईल, सुखाची वृद्धी होईल. आणि जितका भेद पाहू तितकं दुःखाची वृद्धी होईल. 2 भाऊ वेगळे का निघाले, असं होतं ते आहे की नाही. काय पाहिलं त्यांनी, भेद पाहिला, आणि त्याच वेळेला जर अभेद पाहिला असता तर ही वेळ आली नसती. म्हणून अभेदच सुखाला कारण आहे, कोण सुखाला कारण नाही, भेद सुखाला कारण नाही. म्हणून शेतकऱ्यापासून बैला जसं दुःख होते त्याप्रमाणे भेदज्ञानी पुरुषास देवापासून काय होते, दुःख होते. म्हणजे व्रते उपवासादी कष्ट भोगावे लागतात. म्हणून कोणतं मत त्याज्य आहे, कोणतं मत त्याज्य आहे, द्वैतमत त्याज्य आहे, कोणतं मत ग्राह्य आहे,
अद्वैत मतच ग्राह्य आहे. 2च ओळीचा टॉपिक आहे, तेवढा वाचून घेऊ. द्वैत मत त्याज्य आहे. याकरिता दुःख देणाऱ्या अद्वैत वचनाचा काय करावा बोला. परित्याग करून शंकराचार्याच्या अद्वैत व्याख्यानाच्या ठिकाणीच प्रामाण्याचा काय कर, निश्चय कर. असं कोण सांगतं? गुरुदेव. कोणाला? शिष्याला. कोणता अधिकारी? तो मध्यम अधिकारी. कोण? काय नाव त्याचं? अदृष्टी. त्याला सांगतात काय करतो रे बाबा, निश्चय कर. कारण निश्चयाचे बळ, तुका म्हणे तेची फळ. हाची निश्चय माझा परिमे निश्चय होणे, दुजा बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठ राखी पूर्ण तत्परायण अरनिशी निश्चय केला पाहिजे. म्हणून असा तू निश्चय कर. आणि अद्वैत निश्चय करूनही द्वैत प्रतिपादक वाक्याची जरी नुसती स्मरण झाले तरी त्यापासून तुला काय होईल? दुःखच होईल. याबद्दल तुला एक गोष्ट सांगतो. तुम्हाला गुरुदेव गोष्ट उद्या म्हणजे ठीक आहे बाबा, काही हरकत नाही. उद्या तर उद्या आपण तिचा विचार करू. पुंडलिक वरदाहरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु जोग महाराज की जय.